नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, 1990-91चा काळ आपण सगळ्यांनी पाहिला. या काळात भारतीय बाजारपेठ परदेशी गुंतवणुकीकरता खुली होणार होती. इथले यच्चे यावत सगळे भांडवलदार आणि गुंतवणूकदार हे खुश होते. आता मोठाल्या परदेशी गुंतवणुकी देशात येणार, त्यांच्याशी संधान बांधलं की आपल्यालाही या नव भांडवली काळाचे सगळे फायदे उपटता येणार. म्हणून सगळा बाजार पहा कसा खुश होता. सर्वत्र आनंदी आनंद होता. कधी नव्हे ते मराठीतली वृत्तपत्रही शेअर बाजारावर आता नजर टाकायला लागली होती. बाजार चढला घसरला अशा शीर्षकांनी दैनिकांची मुखपृष्ठ रंगायला लागली. छपाईच्या क्षेत्रातही मोठीच क्रांती झालेली. सुळसुळीत कागदांवर रंगीबेरंगी छापली जाणारी मासिकं आणि साप्ताहिक ही ठिकठिकाणी दिसायला लागली होती. पैसा, भांडवल, गुंतवणूक आणि नफा हे जणू तेव्हा परवलीचे शब्द बनलेले होते. शेअर बाजाराचा बिग बुल अक्षरशः उधळलेला होता. हर्षद मेहता नावाचा गुजराती दलाल हा या काळात देशातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून पुढे आला. महागड्या कपड्यातले त्याचे फोटो मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकायला लागले. पैसा कसा कमवायचा याचे धडे तो लोकांना द्यायला लागला. व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटी शोधायच्या आणि त्यातून हजारो कोटींची उलाढाल कशी करायची याचं तंत्र त्यानं स्वतःच विकसित केलेलं. कालांतरानं त्याच्या सगळ्या भानगडी बाहेर आल्या. थेट तत्कालीन पंतप्रधानांवर 100 कोटींची लाच मागितल्याचा आरोपही त्यांनी करून पाहिला. पण त्या भानगडीतून तो सुटला नव्हता. त्यामुळे झालं काही नाही. हर्षद मेहता याचं नंतर जेलात असतानाच निधन झालं. ते जे काही झालं ते होऊन गेलं. पण त्यातून एक धडा मिळाला. तुम्ही तुमच्या व्यवस्था कुठल्याही प्रकारे उभारल्या तरी या व्यवस्था भेदून जाणाऱ्या वृत्ती या नेहमी समाजात प्रतिष्ठेनं वावरणाऱ्या असतात. जे शेअर मार्केटचं झालं तसंच नंतर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या बँकांचंही झालं. या बँकाही जणू आपणच सारा देश चालवतोय या तोऱ्यात वागू लागलेल्या होत्या. पण त्यांनाही घोंगारा देणारे ललित मोदी, विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चौकसी नावाचे बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पसार झाले. हे सगळे प्रकार माध्यमांमधून गाजत राहिले. पण काळ कोणासाठी थांबत नसतो म्हणतात. या सगळ्या भानगडी आणि उचापती होत असतानाच देशातल्या निवडणुकाही हायजॅक करण्याचे तंत्र विकसित होत होतं. शेअर बाजार किंवा बँका बुडवणारे हे सारे महावाग ज्या गुजरातचे प्रतिष्ठित नागरिक होते, तिथल्या सुपीक जमिनीतच निवडणुका लुटण्याचं हे तंत्र विकसित होत होतं. निवडणूक यंत्रणेतले कच्चे दुवे शोधायचे, पळवाटा शोधायच्या, भरपूर पैसा ओतायचा, प्रतिस्पर्धी उमेदवार खरेदी करायचे, निवडणूक प्रचारात केवळ आपला आणि आपलाच उमेदवार हा स्पर्धेत आहे असं चित्र निर्माण करायचं आणि अगदी हसत खेळत निवडणुकांवर आपला एकाधिकार जमवायचा असं ते तंत्र. शेअर बाजार जसा लुटला गेला, बँकांना जसा चुना लावला गेला, त्याच धर्तीवर लोकशाहीतल्या निवडणुकाही लुटल्या जायला लागल्या. हे सगळं आज बोलण्याचं कारण असं की दैनिक भास्कर या वृत्तपत्रानं नुकताच गुजरातच्या काही राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांच्या संदर्भात एक मोठा भंडाफोड केलेला आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण वर्चस्व निर्माण झालेलं आहे. तिथली काँग्रेस अतिशय निर्दयतेनं संपवण्यात आली हे आपण सगळे लोक जाणून आहोत. तिथं या दोन प्रमुख पक्षांशिवाय तिसरा म्हणावा असा कुठलाही राजकीय पक्ष नाही. मायावती यांचा बहुजन समाज पक्ष असो की ओवेसी यांचा MIM, हे पक्ष तसे अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतात, पण गुजरातमध्ये मात्र ते देखील नाहीत. असं असलं तरी काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांशिवाय तिथं किमान 10 राजकीय पक्ष असे आहेत की जे स्वतःला मोठं समजतात. तिथले लोक या पक्षांना मतं मुळीच देत नाहीत, पण पैसा मात्र बक्कळ पुरवतात. अशा मोजून 10 राजकीय पक्षांना तिथल्या उद्योजकांनी गेल्या 5 वर्षात तब्बल 4300 कोटींच्या देणग्या दिलेल्या आहेत. हे ऐकून आपल्याला आश्चर्य जरूर वाटेल. राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्सच्या स्वरूपात पैसा उभारण्याची परवानगी निश्चित आहे, पण त्याशिवाय अन्य मार्गांनीही ते पैसा उभा करू शकतात. या श्रेणीतला हा सगळा पैसा. ज्या पक्षांना या कोट्यावधींच्या देणग्या मिळाल्या त्यांची राजकीय कारकीर्द ही तर कुणीही थक्क व्हावी या प्रकारातली.
2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात गुजरातमध्ये एकूण 3 निवडणुका झाल्या. या तीनही निवडणुकांमध्ये या निवडक 10 पक्षांनी एकूण 43 उमेदवार लढवले. किती म्हणाल तर केवळ 43 उमेदवार. या सगळ्या उमेदवारांना मिळून एकूण मतं मिळालेली होती ती केवळ 54,000. हे या पक्षांचं राजकीय यश आणि अपयश. असं असलं तर यांना देणग्या मिळाल्या त्या तब्बल 4,300 कोटींच्या. हे सगळं तुमच्या आमच्यासाठी अनाकलनीय म्हणावं या प्रकारातलंच म्हणायला लागेल. मित्र, या 10 पक्षांपैकी सर्वात जास्त म्हणजे 1,045 कोटींच्या देणग्या मिळाल्या त्या लोकसत्ता नावाच्या पार्टीला. या पक्षानं 3 निवडणुकांमध्ये एकूण 4 उमेदवार उभे केले. त्या साऱ्यांना मिळून केवळ 3,997 मतं मिळाली. त्या खालोखाल 962 कोटींच्या देणग्या मिळाल्या त्या भारतीय नॅशनल जनता दल या पक्षाला. या पार्टीनं केवळ 8 जागा लढवल्या आणि एकूण या पक्षाला मतं मिळाली ती होती 11,497 एवढी. अशा उतरत्या क्रमानं देणग्या मिळवणारे हे सगळे पक्ष मजेदार आहेत. स्वतंत्र अधिकार पार्टी, न्यू इंडिया युनायटेड पार्टी, सत्यवादी रक्षक पार्टी, भारतीय जनपरिषद, सौराष्ट्र जनता पक्ष, जनमत पार्टी, मानवाधिकार नॅशनल पार्टी आणि गरीब कल्याण पार्टी अशी या पक्षांची सगळी नावं आहेत. नावावरून तर कोणालाही वाटून जावं की हे सगळे पक्ष खरोखरीच मोठे आहेत, खरोखरचे राजकीय पक्ष आहेत. पण प्रत्यक्षात स्थिती ही संपूर्णपणे वेगळी आहे. सौराष्ट्र जनता पक्षांना आजवर केवळ एक उमेदवार लढवला. त्याला मतं मिळाली ती केवळ 140 आणि देणग्या मिळाल्या त्या तब्बल 200 कोटींच्या. यावर कोणी विश्वास ठेवेल, पण तसंच झालेलं आहे. जनमत पार्टीनं केवळ 2 उमेदवार लढवले. त्यांना मतं मिळाली एकूण 480 आणि देणग्या मिळाल्या त्या तब्बल 133 कोटींच्या. अशीच काहीशी स्थिती ही मानवाधिकार नॅशनल पार्टी आणि गरीब कल्याण पार्टीची आहे. या पक्षांनी प्रत्येकी 2 आणि 3 उमेदवार लढवले. त्यांना देणग्या मिळाल्या त्या 120 कोटी आणि 138 कोटी एवढ्या. मित्रहो, आपण प्रत्येक निवडणुकीत साधारणतः 2-5 अपक्ष उमेदवार किंवा बारक्या बारक्या पक्षांचे 2-4 उमेदवार लढताना आजपर्यंत पाहिले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करून 5-25 हजारांची बिगमिग करावी या उद्देशानं असे उमेदवार नेहमी रिंगणात उतरतात हे आपण कुठेतरी ऐकलेलं असतं. पण एखाद दुसरा उमेदवार निवडणुकीत टाकायचा आणि शेकडो कोटींच्या देणग्या गोळा करायच्या, हा सगळा प्रकार केवळ गुजरातमध्येच होऊ शकतो. गुजरात मॉडेल हा प्रकार उगाचच लोकप्रिय झालेला प्रकार नाही. तिथं पैसाच एवढा की पैसा वाटायला माणसं कदाचित कमी पडावीत. मित्र, कॉर्पोरेट जगतामध्ये एखादी मोठी कंपनी कुठल्या तरी मोठ्या उद्दिष्टांसह स्थापन होते. नंतर या कंपनीला कच्चा माल असो, सुटे भाग असो, मनुष्यबळ असो, हे सगळं पुरवणाऱ्या अजून काही कंपन्या तिथं स्थापन केल्या जातात. या सगळ्या कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार होतात, तर काही कंपन्यांमध्ये मुळीच आर्थिक व्यवहार होताना दिसत नाहीत. त्यांना शेल कंपन्या म्हणतात. जो कुठला पैसा एखाद्या कंपनीत बेकायदेशीर ठरत असेल तर तो या सगळ्या शेल कंपन्यांमधून नंतर फिरवला जातो. म्हणून या शेल कंपन्यांचं अस्तित्व मोठं. त्याच चालीवर एखाद्या राजकीय पक्षाला कुठल्या तरी एखाद्या उद्योजकानं मोठा पैसा देऊ केला आणि तो मोठा पैसा बेकायदेशीर ठरण्याची भीती असेल तर तो मग अशा लहान सहान पक्षांच्या माध्यमातून फिरवला जाण्याची शक्यता ही मोठी होऊन जाते. किंबहुना इतक्या बारक्या पक्षांना एवढ्या मोठ्या देणग्या मिळण्याचं कारण देखील तेच. गुजरातमध्ये भाजपाचं निर्विवाद असं वर्चस्व आज स्थापित झालेलं आपण पाहतो. तेव्हा एवढे बारकाले राजकीय पक्ष तिथं का म्हणून उभे राहिले असावेत? या प्रश्नाचं उत्तर हे अगदी सोपं आहे. हे सारे पक्ष भाजपाच्या आशीर्वादानं भाजपाच्याच फायद्यासाठी स्थापन झाले असण्याची शक्यता ही अधिक आहे. गुजरातमध्ये एकपक्षीय राजकारण नसून तिथल्या लोकशाहीत एवढ्या मोठ्या संख्येनं अनेक राजकीय पक्ष सुखानं नांदतात हे दाखवण्यासाठी हे सगळं. त्यात वरकड पैसा हा लपवला छपवला जातो. वरून निवडणूक आयोगाकडून विविध राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या मतदार याद्याही
मुबलक प्रमाणात मिळून जातात. असं झालं की मग यादीतलं एक एक पान वेगळं फाडायचं आणि पन्ना प्रमुखाला ते सोपवायचं. एक एक मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचवायचा किंवा त्यांना तिथपर्यंत जाण्यासाठी मज्जाव करायचा. हे सगळं तिथं सोयीचं होऊन जातं. मित्रहो, असं हे सगळं गुजरात मॉडेल. हे सारे पक्ष कसे स्थापन झाले, त्यांचा निवडणुकीतला परफॉर्मन्स काय, या पक्षांना एवढ्या मोठ्या देणग्या कशा मिळाल्या, कोणी दिल्या, कशासाठी दिल्या, याची चौकशी करण्याचं काम हे खरं तर निवडणूक आयोगाचं. पण आयोग ते करणार नाही. का करणार नाही याचं उत्तर शोधण्याचं काम तुमच्या आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांचं. आपण असं सगळं म्हणायचं आणि पुढे चालायचं. आज प्रश्न एकच, गुजरात मधल्या या राजकीय भ्रष्टाचाराची चौकशी करणार तरी कोण? मित्रो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा ही विनंती. नमस्कार.